आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। भारतीय जनता पार्टी नवीन कल्याण मंडळ कल्याण विकास फाउंडेशन तहसीलदार यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दाखले वाटप शिबिराचं आयोजन नवीन कल्याण मंडळ अध्यक्ष स्वप्नील मनोहर काटे यांचे कार्यालय इथं आयोजित करण्यात आले। यात गरजू लोकांना एकाच ठिकाणी एकाच दिवसात शासकीय दाखले मोफत मिळतील अशा प्रकारचं नियोजन भारतीय जनता पार्टीचे स्वप्न काटे व त्यांचे पदाधिकारी यांनी बिर्ला कॉलेज जवळ हा कार्यक्रम आयोजित केलाय, जेणेकरून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व सर्व वर्गाच्या लोकांना याचा लाभ मिळेल असा अन्न प्रकारचे शिबिर लोकांसाठी स्वप्नील काटे राबवत असतात। रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांसाठी वाटप असे अनेक प्रकारचे शिबिर त्यांच्या वतीने आयोजित करण्यात येतात। तसेच प्रभागामध्ये व प्रसारांमध्ये स्वच्छता अभियान, लोकांना लागणारी औषधं, मदत, शिक्षण मदत असे अनेक प्रकारच्या सुविधा स्वप्नील काटे या आपल्या प्रकारामध्ये देत असतात। लोकांना कशी मदत करता येतील यासाठी ते सज्ज असतात। समाजसेवा हेच त्यांचं ध्येय आहे असं यावेळी स्वप्न काटे यांनी सांगितलंय। या कार्यक्रमास मोठं सहकार्य माजी आमदार नरेंद्र पवार यांचे लाभले व या कार्यक्रमाप्रसंगी संजय कारभारी, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, माजी विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे, जुना कल्याण मंडळ अध्यक्ष अमित धाकरस, नितीन सकपाळ, रवी गायकर, प्रतीक्षा दीक्षित आदी उपस्थित होते। मला हे दाखला काढायचा होता, खूप टाइमपासून काढायचं होतं आणि मी खूप ठिकाणी जाऊन प्रयत्न करत होते, पण ते नाही झालं। बट आज स्वप्नील काटे यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी नव मंडळ यांनी आज इथे शिबिर ठेवलं आणि त्यांच्यामुळे माझं आज एका दिवसात मला सगळे माझे दाखले भेटले आहेत आणि मी त्यांची खूप खूप आभारी आहे। कल्याण पश्चिम नवीन मंडळचे अध्यक्ष, नवनिर्वाचित नवीन मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री स्वप्नील काटेजी यांच्या प्रयत्नाने आणि कल्याण विकास फाउंडेशन आणि भारतीय तहसीलदार ऑफिस यांच्या माध्यमाने आज दाखला वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि आज दिवसभरात 230 या विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे। त्याबद्दल मी स्वप्नीलजी काटे यांचं आभार मानते आणि अभिनंदनही करते आणि असंच प्रभागाचे नागरिकांनी असे लाभ घ्यात राहावे अशी मी विनंती करते। धन्यवाद। आज नवीन कल्याण मंडळातर्फे सर्व 10वी 12वी विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी जे दाखल्यांची गरज लागते, त्या दाखल्यांसाठी सर्व समाजाला त्याची गरज भागवण्यासाठी आज आमच्या नवीन मंडळाचे अध्यक्ष स्वप्नीलजी काटे यांनी हा दाखल्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याचं ओपनिंग, त्याचा शुभारंभ आमचे माजी आमदार नरेंद्र पवार साहेब यांनी केला। जास्तीत जास्त विभागातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी आणि कल्याण विकास फाउंडेशन आणि कल्याण तहसीलदार यांच्या माध्यमातून आम्ही कल्याण नवीन मंडळ भाजप या मंडळामध्ये वास्तव्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल हे दाखल्यांचं शिबिर आम्ही आज आयोजित केलेलं आहे। आपण काही दिवसापूर्वी 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागले आणि त्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, कारण आपण बघत असतो की तहसीलदार कार्यालयात किंवा त्यांना बराच वेळ लाईनीमध्ये राहून आणि बरेच एका दिवसात उत्पन्नाचे दाखले हे ज्यांना ते गरजेचे आहेत ते भेटत नाहीत। आज आम्ही आमचे मार्गदर्शक नरेंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष नंदूजी परब साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व मंडळांमध्ये म्हणजे नरेंद्र पवार साहेब हे सर्व मंडळांमध्ये या शिबिराचं आयोजन करत आहेत। त्याचाच हा एक भाग आहे। नवीन कल्याण मंडळामध्ये आम्ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि मी सर्वांना, पदाधिकाऱ्यांना आणि सर्व युवांना एकच विनंती करतो की एक सकाळी आपलं 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत हे दाखले वाटपचं शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिराचा उपयोग घ्यावा। थोडक्यात मी हेच सांगेन की आमचे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आणि त्यांच्यासाठी समाज उपयोगी कार्य करण्यासाठी जी आम्हाला प्रेरणा दिली आहे, त्यातूनच हा एक छोटासा उपक्रम आहे
त्यातूनच आम्ही युवांसाठी हे दाखले वाटपचं शिबिर आज आम्ही आयोजित केलेलं आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.